नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ यांनी दिलेले काही साधे पण प्रभावी उपाय. असे म्हणतात की हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केले तर आयुष्यात काहीच कमी पडत नाही. ना मानसिक शांती, ना धैर्य, ना समाधान. जीवनात कमतरता नेहमी बाहेर नसते, ती आत असते. पैसा असतो पण शांती नसते. घर असते पण आनंद नसतो. नाती असतात पण विश्वास नसतो. म्हणूनच स्वामी समर्थांनी लोकांना बाह्य संपत्तीपेक्षा अंतःकरण समृद्ध करण्याचे मार्ग दाखवले. पहिला उपाय नामस्मरण आणि श्रद्धा. स्वामी समर्थ नेहमी भक्तांना सांगत असत की देवाचे नाव घ्या आणि भीती सोडा. दररोज शांतपणे बसून श्री स्वामी समर्थ या नावाचे जप करा. हे केवळ शब्द नाहीत, तर मनाला आधार देणारी शक्ती आहे. जेव्हा मन अस्थिर होते तेव्हा निर्णय चुकीचे होतात, पण नामस्मरणामुळे मन स्थिर होते. स्थिर मन योग्य दिशा दाखवते आणि योग्य दिशा मिळाली की जीवनात काहीच कमी पडत नाही. दुसरा उपाय सत्य आणि प्रामाणिकपणा. स्वामी समर्थांनी कधीही खोटेपणा किंवा फसवणूक मान्य केली नाही. त्यांनी लोकांना स्पष्ट सांगितले की सत्याचा मार्ग कठीण असतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. जर आपण व्यवहारात प्रामाणिक राहिलो तर लोकांचा विश्वास मिळतो. विश्वास ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पैशाने सर्व काही मिळत नाही, पण विश्वासाने अनेक दरवाजे उघडतात. तिसरा उपाय परिश्रम आणि संयम. स्वामी समर्थांनी कधीही आळसाला प्रोत्साहन दिले नाही. त्यांनी लोकांना सांगितले की कृपेची अपेक्षा ठेवताना कर्तव्यही पार पाडा. परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही. आज अनेकांना लगेच यश हवे असते, पण संयमाशिवाय यश टिकत नाही. जेव्हा आपण परिश्रम करतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो तेव्हा आयुष्य हळूहळू स्थिर होते. चौथा उपाय दान आणि सेवा. स्वामी समर्थांनी अनेक वेळा सांगितले की गरजूंना मदत करा. दान केवळ पैशाचे नसते. वेळ द्या, प्रेम द्या, आधार द्या. जेव्हा आपण दुसऱ्याचे दुःख कमी करतो तेव्हा आपल्या जीवनातील दुःखही हलके होते. सेवा केल्याने मन शुद्ध होते आणि शुद्ध मनात समाधान नांदते. पाचवा उपाय भीती सोडून विश्वास ठेवणे. स्वामी समर्थांचे एक वाक्य लोकांच्या मनात कायम आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात संकटे येणारच, पण प्रत्येक संकट तात्पुरते असते. जर आपण भीतीत जगलो तर संधी दिसत नाहीत, पण जर विश्वास ठेवला तर प्रत्येक अडचणीतून मार्ग सापडतो. सहावा उपाय कृतज्ञता. दररोज झोपण्यापूर्वी विचार करा की आज तुम्हाला काय मिळाले. अन्न मिळाले, श्वास मिळाला, कुटुंब मिळाले, काम करण्याची संधी मिळाली. या सर्व गोष्टीसाठी मनापासून आभार माना. कृतज्ञता व्यक्त केल्याने कमतरतेची भावना कमी होते आणि जिथे तक्रार नाही तिथे समाधान असते. सातवा उपाय वाईट सवयींचा त्याग. स्वामी समर्थांनी लोकांना संयमी जीवन जगण्याचा सल्ला दिला. चुकीच्या सवयी, वाईट संगत आणि नकारात्मक विचार आयुष्याची ऊर्जा कमी करतात. जर आपण चांगली संगत निवडली, योग्य सवयी लावल्या आणि मन स्वच्छ ठेवले तर प्रगती आपोआप होते. मित्रांनो, हे उपाय जादू नाहीत, ते जीवनाचे नियम आहेत. जे कोणी हे नियम स्वीकारतात त्यांना आयुष्यात स्थैर्य मिळते. काही लोक म्हणतात की उपाय करूनही लगेच बदल दिसत नाही, पण लक्षात ठेवा, बी लावल्यावर झाड त्वरित उगवत नाही.
त्याला वेळ द्यावा लागतो. तसेच श्रद्धा, परिश्रम आणि संयम याचे फळही योग्य वेळी मिळते. जर तुम्ही रोज नामस्मरण केले, प्रामाणिक राहिलात, परिश्रम केले, सेवा केली, भीती सोडली आणि कृतज्ञ राहिलात, तर आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. कारण तुम्हाला सर्वात मोठी संपत्ती मिळेल ती अंतःकरणाची शांती. शांती असेल तर आनंद येतो, आनंद असेल तर समाधान येते, आणि समाधान असेल तर जीवन पूर्ण वाटते. स्वामी समर्थांनी लोकांना बाह्य चमत्कारापेक्षा अंतर्गत परिवर्तन दिले. जेव्हा मन बदलते तेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. आजच संकल्प करा की स्वामींनी सांगितलेले उपाय मनापासून आचरणात आणेन. परिणामाची घाई करणार नाही, सातत्य ठेवेन आणि विश्वास ठेवेन. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित बाहेरचे जग लगेच बदलणार नाही, पण तुमचे मन नक्की बदलेल. आणि जेव्हा मन बदलते तेव्हा आयुष्यात काहीच कमी पडत नाही. श्री स्वामी समर्थ.